जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। वैभववाडीतील महाराणा कला दालन हे ऐतिहासिक काम आहे। इतिहास जोपासण्याचं हे उल्लेखनीय काम आमदार नितेश राणे यांनी केलंय। इतिहास हा वर्तमान व भविष्य घडवीत असतो, त्यामुळे त्याचे जतन करणे तेवढेच महत्त्वाचे आहे, असे मत माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केले। तसेच त्यांनी आमदार नितेश राणे यांचे देखील तोंड भरून कौतुक केले। पाहुयात काय म्हणाले माजी खासदार निलेश राणे। खरोखरच आमदार नितेश राणे यांचं कौतुक करावंसं वाटतं। की अजून त्यांच्या डोक्यात अजून काय काय येणार आहे, अजून काय काय ते करतील हे आम्हालाही अंदाज येत नाही। आताही मला साहेब तेच विचारत होते, आता पुढे काय करणार। मला तर राव राणेंचं झालं, उद्या सावंतांचं काहीतरी होईल, काही होऊ शकतं। पण एवढा देखणा कार्यक्रम, एवढा भव्य हा कार्यक्रम झाला आणि हे सगळे प्रमुख लोक या कार्यक्रमामध्ये आले। खरोखरच तुम्हाला कौतुक वाटावं असं ही घटना आहे। हे सगळे एका व्यासपीठावर, सगळे छत्रपती राजघराण्यातले वंशज, मेवारपासून ते इथपर्यंत महाराष्ट्रातले, एका व्यासपीठावर, हा स्वतःच एक इतिहास आहे, तोही या व्यासपीठावरून आपल्याला बघायला मिळतो। मला असं वाटतं हे सगळे एका व्यासपीठावर असे कधीच आले नसतील। तो आज नितेश राणेंनी हाही एक इतिहास घडवला। हे सगळे एका व्यासपीठावर आज त्यांनी आणले, सगळे मान्यवर। कार्यक्रम अतिशय सुंदर झाला, रॅली अतिशय सुंदर झाली आणि राव राणेंचा इतिहासही कळला। मला अजूनपर्यंत तेच माहीत नव्हतं की जयराव राणे आणि दिलीपराव राणे भांडायचे कशाला, ते आज कळलं। तो लढाऊपणा जो आहे तो आज दिसला। पण हा कार्यक्रम एकोपायचा आहे हे मी पूर्वीच सांगत होतो, आत्ताच नाही। आणि बरं झालं तिथे शस्त्र ठेवले नाहीयेत, ते आता तुम्हाला दिसेल 3 नंतर ते सगळं उघडेल गॅलरी। हा इतिहास जो सांगतो, लीडर कोण असतो आम्हाला, जो आम्ही जे साहेबांना इतक्या वर्षापासून बघितलं, ज्याला भविष्य घडवायचं असतो ना, त्यालाच इतिहासाची काळजी असते। आज हे सगळं घडवणं म्हणजे फक्त एका समाजाला जवळ आणण्याचं काम नव्हतं। हा इतिहास माझा आहे, माझ्या भागातला आहे, ज्या मातीने मला निवडून दिलं त्या भागाचा इतिहास आहे। तो लोकांना कळावा, तरुण पिढीला कळावा आणि अनेक वर्ष हा इतिहास कळल्यानंतर त्यांनी त्यांचं भविष्य घडवावं। जसे राजा महाराजा तसे होते तसं आपली एक पिढी घडवावी, आपल्या माणसांचं संरक्षण करावं, आपल्या भागाचं जतन करावं, ह्याच्यासाठी हा इतिहास आहे। इतिहासासाठी किती लोक गेली, आता पांढरपट्टे साहेबांनी त्यांच्या भाषणातून सांगितलं, किती लोकांनी कुर्बानी दिली, किती लोक शहीद झाले। ते आपल्यासाठी झाले, आपण आज जे जीवन जगतोय ना त्याच्यामुळे झालं। ते आपण जपावं, आपल्या भागाला मोठा करावं। जे राजा महाराजा होऊन गेले, आपल्या इकडेही छत्रपती होऊन गेले, ते आपल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी जे दिवस रात्र झटत होते। विचार करा, राजा महाराजा शांत बसले असते आपले छत्रपती तर आरामात काही कुठलीही जागीर त्यांच्याकडे होतीच। पण आपला माणूस आपल्या माणसासाठी गप्प बसला नाही। इतिहास असा घडवला की आज आपण वर्तमान आणि भविष्य आज जे जगतोय त्या एका छत्रपतीच्या नावावर जगतोय, एवढं आपण कधीही विसरू नका। नितेश राणेचं काम हे उल्लेखनीय आहेच। आम्हालाच भाऊ आणि वडील म्हणून त्यांनाही कळत नसेल की आता तो पुढे काय करणार आहे, म्हणून त्याच्या पुढच्या सगळ्या पावलांना, त्यांच्या पावलावर पाऊल आम्ही फॅमिली म्हणून, आम्ही कुटुंब म्हणून जेवढं काय देता येईल तेवढं देऊ। असंच तू काम करत राहा, आमच्या शुभेच्छा तुझ्या बरोबर आहेत, एवढंच सांगतो। आणि त्याला ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला, ज्यांनी ज्यांनी त्याच्या बरोबर राहिले, त्या सगळ्यांचा मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि इथेच रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।